नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण डेथ ऑफ पार्टनर चा प्रॉब्लेम नंबर 2 घेतलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 3 डेथ ऑफ पार्टनरचा घेणार आहोत. प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, त्याची फोटोकॉपी आपल्याला पाठवली जाईल. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डेथ ऑफ पार्टनर म्हटलं की क्वेश्चन नंबर 5 आपल्याला विचारला जाणार आहे 10 मार्क्स. त्यामध्ये आपल्याला कोणकोणते लेजर तयार करायला सांगितले आहे, तर फर्स्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट असं म्हटलेलं आहे. मग आपण या ठिकाणी अकाउंट घेतलेले आहे. फर्स्ट पेजवर इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणायचं, इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. सेकंड लाईनला रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिट साइडला पर्टिक्युलर अमाऊंट, क्रेडिट साइडला ही पर्टिक्युलर अमाऊंट. त्यानंतर हा पेजवर आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे. मग हा पेजवर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिट साइडला पर्टिक्युलर फर्स्ट पार्टनर आहे विलास रुपीज, सेकंड पार्टनर आहे मंगल रुपीज आणि थर्ड पार्टनर आहे गुरु रुपीज. त्यानंतर पर्टिक्युलर्स विलास रुपीज, मंगल रुपीज, गुरु रुपीज. बॅक साइडला पेजच्या किंवा सेकंड पेजवर बॅलन्स शीट घ्यायची. बॅलन्स शीट ऍज ऑन 1 जुलै 2012 की 1 जुलैचं बॅलन्स शीट आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे. लेफ्ट साइड लायबिलिटीज रुपीज, राइट साइड असेट रुपीज. त्यानंतर वर्किंग नोट एक आहे, आपल्याला शेअर ऑफ प्रॉफिट काढायचा आहे आणि व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. ओके, की अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सांगितलेला आहे. बघा प्रॉब्लेम असा आहे, विलास, मंगल अँड गुरु वेअर पार्टनर इन द बिझनेस शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 2:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2012 was as follow. आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च 2012 चं खालील प्रमाणे. बॅलन्स शीट ऍज ऑन 31st मार्च 2012. लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट, कॅपिटल मध्ये विलास 6000, मंगल 7000, गुरु 3400. त्यानंतर क्रेडिटर दिले 2000 आणि जनरल रिझर्व 1600 ते आपण ट्रान्सफर करायचे आहे. असेट साइडला लँड अँड बिल्डिंग दिली आहे 6000, डेटर्स 5000, स्टॉक 3000 आणि कॅश 6000. टोटल आहे 20,000. बघा नेक्स्ट लाईन दिले गुरु डीड ऑन 1 जुलै 2012 की जो गुरु आहे थर्ड पार्टनर तो मृत्यू पावलेला आहे 1 जुलै 2012 ला. नेक्स्ट मग आपल्याला फर्स्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली, लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी रिव्हॅल्यू रुपीज 7000. लँड अँड बिल्डिंगला स्टार करायचे. लँड अँड बिल्डिंगला 7000 झालेले आहे की आपल्याला अगोदर बॅलन्स शीट मध्ये 6000 म्हणजे 1000 अप्रोशिएट झालेले आहे. आणि अँड आरडीडी वॉज टू बी क्रेडिटेड रुपीज 200 आणि आरडीडी सांगितली 200. डेटर्सला एक स्टार करा. सेकंड द ड्रॉइंग ऑफ गुरु अप टू डेट ऑफ हिज डेट अमाऊंट रुपीज 1000 की गुरुने काय केलेलं आहे, ड्रॉइंग आहे, उचल आहे. त्याची एंट्री कुठे होणार आहे, कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. काय लिहिलं आपण, टू ड्रॉइंग अकाउंट. नेक्स्ट पुढे दिलेले नंबर 3 चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग रुपीज 100 की ड्रॉइंग वर 100 रुपये इंटरेस्ट आकारलेला आहे. त्यानंतर नंबर 4 ही शेअर्स ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ऍट 3 year परचेस ऑफ प्रॉफिट फॉर लास्ट 4 year विच रुपीज 15,000, 13,000, 7,000 आणि 5,000 की आपल्याला लास्ट शेवटच्या 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. कुणाचा, टोटल त्यांचं प्रॉफिट 15,000, 13,000, 7,000 प्लस 5,000. ओके, आणि लास्ट एक सांगितलं आहे दे डिसीज पार्टनर द शेअर ऑफ प्रॉफिट अप टू डेट ऑफ हिज डेट टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेस एव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years की एव्हरेज प्रॉफिट त्याचा काढायचा आहे लास्ट
2 इयर्स, लास्ट 2 इयर घेतलेले आहे. ठीक आहे, कशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे. प्रिपेअर म्हटलंय, प्रिपेअर नंबर 1 प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. सेकंड दिलेला आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, हे आपण पार्टनर कॅपिटल घेतलेलं आहे. आणि थर्ड सांगितलं आहे बॅलन्स शीट, ते आपण बॅलन्स शीट ओपन केलेली आहे. ओके, आणि वर्किंग नोट मध्ये सांगितलेलं आहे शेअर्स ऑफ प्रॉफिट अँड व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. अशा पद्धतीचा एक आपण प्रॉब्लेम घेतलेला आहे. पहा, याच्या अगोदरचा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे, तसाच तो प्रॉब्लेम आहे, सोपा प्रॉब्लेम आहे. आपण आता सॉल्व्ह करायला सुरुवात करत आहोत. ठीक आहे, आता आपण पोस्टिंग करूया. कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे. कॅपिटल अकाउंटच्या कुठे येणार आता? फर्स्ट लायबिलिटी साइडला काय दिले? कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन विलास किती? 6,000, 7,000 आणि 3,400. गुरुस किती? 3,400. नेक्स्ट क्रेडिटर्स दिलेले आहेत. मग क्रेडिटर्स कुठे येतील? न्यू बॅलन्स शीटच्या लेफ्ट साइडला क्रेडिटर्स. अमाऊंट किती? 2,000. मग ते आउटर मध्ये ऍडजस्टमेंट वगैरे नाही, आउटर कॉलम द्यायला 2,000. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे? रिझर्व, जनरल रिझर्व. हा जनरल रिझर्व ट्रान्सफर केला जातो. म्हणजे कुठं? कॅपिटल. जनरल एंट्री काय त्याची? जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बाय जनरल रिझर्व अकाउंट. किती टोटल दिलेलं आहे? 1,600, म्हणजे 1,600 आपल्याला दिलेला आहे. मग त्यांच्या रेशो मध्ये रेशो काय दिलेला आहे? प्रत्येकाचा रेशो 2:1, एकास 1, म्हणजे 2 जसे 1 तसे 1 या पद्धतीने रेशो दिलेला आहे. म्हणजे फर्स्ट पार्टनरला किती येणार? 2, सेकंडला 1, थर्डला 1. मग टोटल जर आपण केले तर किती ते 4, म्हणजे आपल्याला तो रेशो काढावा लागेल. जनरल रिझर्व नुसार 1,600 तो ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे फर्स्ट पार्टनर जो आहे त्याला किती येणार? 800, सेकंडला येणार 400 आणि थर्डला सुद्धा येणार 400. त्यांच्या रेशोमध्ये तो ट्रान्सफर केलेला आहे. ओके, नेक्स्ट पुढे बघा. आता लायबिलिटी साइड आपली पोस्टिंग पूर्ण झालेली आहे. नंतर असेट साइड. असेट साइडला लँड अँड बिल्डिंग. कुठे येणार? लँड अँड बिल्डिंग असेट साइडलाच येणार. यानंतर लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 6,000. इनर कॉलमला त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे आपण इनर कॉलम घेत आहोत. नेक्स्ट डेटर्स. ते सुद्धा कुठे येतील? असेट साइडला 2 वेळेस सोडून येतं. 2 लाईन ड्रॉप्स करून डेटर्स. डेटर्सची अमाऊंट किती आहे? 5,000. 5,000. नेक्स्ट पुढे दिलेले स्टॉक. स्टॉक सुद्धा कुठे येईल? असेट साइडला. इथे 2 वेळेस सोडून स्टॉक. डायरेक्ट आउटर कॉलमला 3,000. 3,000 स्टॉक आहे. आणि त्यानंतर दिलेला आपल्याला कॅश. कॅश म्हटलेला आहे. कॅश कुठे येणार आहे? असेट साइडला कॅश. कॅश किती? असेट साइडला किती दिलेला आपल्याला? 5,000. किती दिले? 6,000. 6,000 मध्ये 1,000 ड्रॉइंग आहे. 1,000 काय ड्रॉइंग आहे, म्हणजे आउटपुट येते 5,000 ड्रॉइंग आहे. प्लस इथं कंसात द्या 6,000 मायनस 1,000 ड्रॉइंग. आउटपुट आले 5,000. ओके, असं मध्ये पोस्टिंग झालेलं आहे. नेक्स्ट फर्स्ट दिलेला लँड अँड बिल्डिंग टू रिव्हॅल्यू रुपीज 7,000. लँड अँड बिल्डिंग मध्ये रिव्हॅल्युएशन झाले 7,000. म्हणजेच काय 1,000 आपण सेल आहे. मग ऍड करायचं. ऍड आउटर आले. ऍड नंतर 7,000 याचा ऍड झालेला आहे. असेट मध्ये वाढ झालेली, असेट मध्ये इन्क्रीज आहे. मग कुठे येणार? रिव्हॅल्युएशनच्या
अकाउंटच्या क्रेडिट साईडला, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट 1000. नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेलं आहे आरडीडी वॉज टू बी क्रिएटेड ₹200. आरडीडी म्हटलेलं आहे, आरडीडी क्रिएट करायचं आहे, क्रिएट करायचं आहे. मग काय होणार, डेटर्स मधून लेस आरडीडी आउटला आले 4800. ओके. आणि आरडीडी आता असेट मध्ये डिक्रीज आहे, घट झालेली आहे. म्हणजे कुठला पण आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू आरडीडी अकाउंट $200. नेक्स्ट सेकंड ड्रॉइंग टू ग्रुप, ड्रॉइंग म्हटलेलं आहे. गुरु या पार्टनरने ड्रॉइंग आहे 1000. मग ते काय होणार, आपण सर जर्नल एंट्री विचार केली, आपण जर्नल एंट्री तर काय ते गुरुज कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ड्रॉइंग कशी असेल, कॅशने आहे. हे बघा 1000 आपण तिथून लेस केलेली आहे. मग घ्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू ड्रॉइंग अकाउंट गुरुज कॉलम 1000. नेक्स्ट नंबर 3 दिलेला आहे चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वर इंटरेस्ट आकारलेला आहे. मग त्याची एंट्री करता वेळेस कशी येणार आहे, जर्नल एंट्री. आपण अगोदर जर्नल एंट्री करायची की गुरुज कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. मग परत इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट, मग त्यामध्ये परत यायचं टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट गुरुज कॉलम 100. किती 100 ₹100 इंटरेस्ट आहे. नेक्स्ट पुढे म्हटलं ही शेअर्स गुडविल इज कॅल्क्युलेटेड 3 इयर्स. ओके. आता गुडविल सांगितलं, गुडविल काढायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. मग इथे वर्किंग नोट मध्ये आता कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कसं कॅल्क्युलेशन करायचं ते लक्षात घ्या. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल कसं करायची, तर आपल्याला टोटल प्रॉफिट ऑफ 4 इयर्स, किती 4 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला. 4 इयर्स किती, फर्स्ट इयर 15,000, सेकंड इयर 13,000, थर्ड इयर 7,000 आणि फोर्थ इयर 5,000. मला ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू, आता गुडविल कसं करायचं, ऍव्हरेज प्रॉफिट अगोदर काढून घ्यावं. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट ऑफ 4 इयर डिवाइडेड बाय 4 इयर. म्हणजे टोटल प्रॉफिट किती झालेलं आहे जर बेरीज केली तर 40,000, 40,000 भागिले 4 म्हणजे किती आलं 10,000. 10,000 का ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आहे. ऍव्हरेज प्रॉफिट 10,000 आलेला आहे. मग गुडविल इज इक्वल टू, गुडविलचं फॉर्म्युला काय, गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस इंटू नंबर ऑफ इयर परचेस. 3 इयर परचेस म्हटलेले आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये. मग ऍव्हरेज प्रॉफिट किती 10,000 इंटू 3 इयर्स इज इक्वल टू 30,000, 30,000. ओके. मग गुरु शेअर्स इन गुडविल, गुरुचं शेअर्स किती आहे तो काढावा लागेल आपल्याला. 30,000 इंटू 1 डिवाइडेड बाय 4. 1 डिवाइडेड बाय 4 कुठून आले तर त्याचा रेशो बघा किती आहे, 1 आहे. म्हणजे याची बेरीज केली आपण तर 4 येते. म्हणून 30,000 इंटू 4 इज इक्वल टू 7,500. किती आले तर 7,500. हे 7,500 गुडविल आलेले आहे. मग फर्स्ट गुडविल काय करावं लागेल आपल्याला, जर्नल एंट्री करायची गुडविल. आता गुडविल तर असेटला घ्यावं लागेल. फर्स्ट पण अगोदर त्याच्या वाट्याला आलेली गुडविल म्हणजे इथं बाय आपल्याला घ्यावं लागेल कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट. गुडविल अकाउंट काय ना, बाय गुडविल अकाउंट किती आलेले आहे 7,500. 7,500. आणि सेकंड एंट्री कुठे घ्यायचा, असेट साईडला गुडविल अकाउंट 7,500.
500. ओके. आणि नेक्स्ट पुढे काय म्हटलेलं आहे आपल्याला, काय सांगितलं स्पर्धा दिलेलं आहे, the deceased partner share profit up to date the calculated on the base the average profit. average profit काढायला सांगितलेलं आहे बेस. पण तो आपण वर्किंग नोट मध्ये घेतला, वर्किंग नोट शेअर ऑफ प्रॉफिट की गुरुचा प्रॉफिट आपल्याला काढायला सांगितलेला आहे किती 3 महिन्याचा. मग प्रॉफिट ऑफ द करंट इयर, अगोदर काय करणार आपण, करंट इयरचं प्रॉफिट चालू वर्षाचं. प्रॉफिट ऑफ द करंट इयर इज इक्वल टू एव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स इज इक्वल टू काय म्हटलेले, एव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स, 2 वर्षावर पकडायचं सांगितलं मध्ये. मग ते घेतलं आपण 7000 प्लस 5000 डिवाइडेड बाय 2 इयर्स इज इक्वल टू 12000 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 6000. की टोटल प्रॉफिट किती आला त्या वर्षाचा 6000. मग पुढे आपल्याला प्रॉफिट फॉर द पिरियड, की प्रॉफिट फॉर द पिरियड 1st एप्रिल टू 31st एप्रिल 2012 to 1st July 2012, 3 months. 3 months. So 6000 into 3 divided by 12 is equal to 1500. 1500. आता हा झाला तिघांचा मिळून. मग आता गुरुज शेअर्स इन प्रॉफिट. मग गुरुचं किती आला, गुरु शेअर्स इन प्रॉफिट 1500 into 1 divided by 4 1/4 म्हणजे इज इक्वल टू किती आला 375. हा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कुठला असतो, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ट्रान्सफर करावा लागतो. मग त्याची एंट्री करावी लागते. पहिला जनरेटर तो कुठे येणार होता बघा, नेक्स्ट पोस्टिंग बाय प्रॉफिट and loss suspense account. किती 375. ओके. त्याच्यानंतर आता हा जो सस्पेन्स जो आहे तो कुठे आला होता, असेट साइडला. असेट साइड येतो आपण प्रॉफिट and loss suspense account. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. त्याच्यामध्ये किती येतात टोटल, तो 375 मायनस 100 कोणते, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. हे 100 रुपये कोणते रेस केले तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. म्हणजेच इकडे किती येणार टोटल साईडला 275. ओके. इथं कॅश असं जरी तुम्ही असं जरी लिहिलं लेस कॅश मध्ये समजा इनर कॉलम घेतला आपण कॅश, त्यातून लेस ड्रॉइंग म्हटलं तरी चालेल. तर त्यामध्ये लिहिले 6000 मायनस 1000 ड्रॉइंग. की अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण झालेलं आहे. आता क्लोज करायचंय. फर्स्ट कोणता आपण क्लोज करणार, आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. फर्स्ट कोणता आपण क्लोज केला जाणार आहे, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. कोणती साईड असते ते क्रेडिट साईड 1000. तीच अमाऊंट घेतली ते क्लोज करायला 1000. त्यातून 200 लेस केले, 200 लेस करायचे ऑडिटचे. आणि त्याला मग 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. 2 पार्टनर कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फर्स्ट पार्टनरचे नाव द्या विलास मंगल आणि गुरु. यांच्या रेशोमध्ये टोटल किती आलेला आहे, टोटल 800. रेशो 2:1 म्हणजे फर्स्ट पार्टनरला आला 400, सेकंडला 200 आणि थर्डला 200. ओके. हा पुढे ट्रान्सफर करतो असतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट.
ब्रॅकेट प्रॉफिट. फर्स्ट 400, सेकंड 200, थर्ड 200. ओके, सेकंड लेजर क्लोज करायचे. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे. सेकंड लेजर कोणतं क्लोज करायचे? कॅपिटल अकाउंट. सेकंड लेजर कॅपिटल अकाउंट क्लोज करायला आपण. कॅपिटल अकाउंट क्लोज करता वेळेस गुरुज टोटल किती आलेले आहे? 11,875. 11,875. इकडं 7,800. सेकंड पार्ट मध्ये काय? 7,600. ओके, टोटल किती आहे? 7,600. आणि इकडं 7,200. विलास तीच सामान इकडं टोटल क्लोज करायला घ्यायची. डेबिट साइडला क्लोज करायची तीच अमाउंट येणार 11,875, 7,600, 7,200. ओके, त्याच्यातून लेस करा. फक्त गुरुज लेस होणार आणि गुरुची लेस करून जी काय अमाउंट डिफरन्स राहील त्याला काय म्हणायचं? टू गुरुज एक्स्ट्रा लोन अकाउंट्स. टू गुरुज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. 1,100 लेस करते आहात. जो डिफरन्स आहे 10,775. 10,775. ओके, आणि जो विलास आणि मंगलचं बॅलन्स राहील त्याला काय म्हणायचं? टू बॅलन्स कॅरी डाऊन 7,200, 7,600. ओके, म्हणजे कुठे आला होता? दोन्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. अगोदर कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स. फर्स्ट क्वार्टर 2 विलास. विलास किती आहे? 7,200. त्यानंतर मंगल 7,600. ओके, आणि लास्ट जो आहे गुरुज रिस्पेक्टिव्हली लोन अकाउंट किंवा गुरुज लोन अकाउंट होता तरी चालेल. गुरुज लोन अकाउंट 10,775. ओके, टोटल करा. असेट साइड आणि लायबिलिटी साइड सेम येईल. असेट साइड आणि लायबिलिटी साइड सेम येणार. 27,575. 27,575. अशा पद्धतीने प्रॉब्लेम आपला क्लोज होईल. एकदम सोपा भाग आहे. ऍडमिशन मध्ये आपण बराचसा भाग शिकलेला आहोत हे लक्षात घ्या. ठीक आहे, काही शंका असतील तर नंतर विचारले चालेल. ओके, बेस्ट ऑफ लक, गुड डे.